छावा चित्रपट बघता शेकडो टाकेदवासियांचे डोळे पाणवले। शेकडो नागरिकांना दाखवला मोफत छावा चित्रपट। शिवभक्त राजेंद्र घोरपडे, राम शिंदे यांचा उपक्रम। स्वराज्य रक्षक, हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम आणि शौर्याची, त्यागाची, बलिदानाची जीवनगाथा दर्शवणारा व नुकताच देशभरात प्रत्येक सिनेमागृहात दाखवण्यात येणारा ऐतिहासिक छावा चित्रपटाचे सर्व तीर्थ टाकेद येथील राम सीता मंगल कार्यालयाचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त राजेंद्र घोरपडे व सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी स्वतः आयोजन केलं होतं। शनिवार दिनांक 22 रोजी सायंकाळी ठीक 9 वाजता टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील भव्य मैदानात छत्रपती शिवरायांची आरती घेऊन मोठ्या स्क्रीन पडद्यावर छावा चित्रपट समस्त टाकेदसह परिसरातील ग्रामस्थांना दाखवण्यात आला। दरम्यान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आद्यशक्ती आई तुळजाभवानी, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराज, ज्या राजाने या मराठी मातीतील माणसाला जगावे कसे हे शिकवल्यानंतर त्याच मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे सांगणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची, शौर्याची, इतिहासाची, पराक्रमाची साथ देणाऱ्या लढायांची उपस्थितांना शपथ घालून समस्त ग्रामस्थांना, उपस्थितांना देव, देश, धर्मासाठी, या राष्ट्रासाठी कुठेही जात पात, जातीवाद न करता कायदा सुव्यवस्था राखत शांततेत हा चित्रपट सर्वांनी बघावा व शिव आरती सर्वांनी उपस्थित राहून राजांना मानाचा मुजरा करत हा सिनेमा सर्वांनी बघावा, असे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी आपल्या निखळ वाणीतून सर्वांना संबोधित केलं। छावा हा चित्रपट बघण्यासाठी टाकेदसह परिसरातील टाकेद खुर्द, बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडी, अडसरे, सोनोशी, वासाळी, अधरवड, खेड, मायदरा सह परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची गाथा जाणून घेतली। दरम्यान इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील एकमेव मध्यवर्ती केंद्रबिंदू ठिकाण असलेल्या टाकेद या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व राम शिंदे यांनी छावा चित्रपटाचं आयोजन केलं। याचा गाव परिसरातील लहान थोरांनी, ज्येष्ठ नागरिकांसह बहुसंख्य महिला, माता भगिनींनी, बाल गोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शंभू राजांचा हृदयाची ठोके वाढवणारा थरारक जाज्वल्य असा रक्तरंजित इतिहास पडद्यावर बघताना सर्वांचे डोळे पाणवलेले असताना उपस्थितांनी जय भवानी, जय शिवाजी, जगदंब, नमो पार्वतीपते, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणा केल्या। उपस्थितांनी जय भवानी, जय शिवाजी, जगदंब, नमो पार्वतीपते, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय यांचा जयघोष केला। छत्रपती संभाजीराजे यांची शौर्यगाथा, हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेले बलिदान सर्वांना माहीत व्हावं या एकमेव उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व पत्रकार राम शिंदे यांनी या पराक्रम, ऐतिहासिक शौर्यगाथा असणाऱ्या छावा चित्रपट स्क्रीन उपक्रमाचं आयोजन केलं होतं। या चित्रपटातील छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना, अंगावर शहारे आणणारे रक्तरंजित थरारक प्रसंग, तर काही प्रसंगात पाणवलेल्या डोळ्यांच्या कडा याची अनुभूती, याची देही, याची डोळा यावेळी छावा चित्रपट पाहताना टाकेदवासियांनी अनुभवली। सायंकाळी सुरू झालेला चित्रपट समस्त टाकेदवासियांनी रात्री 11:30 वाजेपर्यंत शांततेत बघितला। या चित्रपटाचं आयोजन राजेंद्र घोरपडे, राम शिंदे यांनी केलं होतं। तर यासाठी सहकारी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख मोहनभाऊ बरे, महाराष्ट्र राज्य पैलवान ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पाळदे, ज्येष्ठ नागरिक आबाजी बारे, उद्योजक चंद्रकांत आढार, संग्रामराजे टाकेदकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या चित्रपटासाठी नितीन डोळस यांनी स्क्रीनसह आपला स्टाफ उपलब्ध करून दिला। न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य संजय पाटील यांनी शालेय मैदान या उपक्रमाची उपलब्धता करून दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्रामराजे टाकेदकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन राम शिंदे यांनी केले। छावा चित्रपटाचा शेवटचा चित्तथरारक प्रसंग शंभू राजांचे आई वडिलांवर, स्वराज्यावर असलेले निस्सीम प्रेम याची अद्भुत क्षण बघून पाणवलेल्या डोळ्यांनी अखेर घरचा रस्ता धरला व कार्यक्रम दी एंड करण्यात आला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह राम शिंदे, इगतपुरी।